मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या उन्हाचा तडाखा कायम आहे। हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उकाडा जाणवतोय, तर अलिबागमध्ये सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोकण आणि विदर्भात उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार आहे, तर कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर जाण्याची शक्यता आहे। तर उष्णतेची लाट कुठे आहे ते आपण पाहतोय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या शहरांना सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। यासह कोकण किनारपट्टीवर 3 दिवस उष्णतेची लाट असू शकते। 6 ते 9 मे दरम्यान मुंबई, ठाणे, पालघरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। रायगडला 7 मे रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे।